नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप भाई आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व स्वागत करतो। आज आपण परत एका मिरचीच्या प्लॉटवर आहे। यांनी रोग प्रक्रियेपासून आपली ट्रीटमेंट केलेली आहे, तर यांना कशा पद्धतीचा फायदा झाला आहे हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आणि काही मेजर गोष्टी आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांकडून समजून घ्यायच्या आहेत। तर त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा तुम्हाला होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत आवर्जून बघा। तर आपण शेतकऱ्यांचे मनोगत घेऊयात। या साहेब पुढे या सर, थोडासा आवाज मोठा। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा तुमचं? सोमनाथ सिरसाट, तुमचं गाव? वाकडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आता मला एक सांगा सर, आपला हा जो प्लॉट आहे मिरचीचा, हा किती आहे? हा 1 एकर प्लॉट आहे। हा 1 एकर प्लॉट आहे। व्हरायटी कोणत्या कोणत्या लावलेल्या आहेत? याच्यामध्ये आदिर आहे, करिश्मा आहे आणि साहेब आहे। अशा 3 व्हरायटी आपण याच्यामध्ये किती रोप लागलेले आहे? जवळपास ही 8000 गाडी सर मिनिमम, म्हणजे 1 एकरमध्ये आपल्या 8000 गाडी लागलेली आहे। हो। तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 व्हरायटी घेतलेल्या आहेत। हो। तुम्हाला मिशन समृद्धीचा म्हणजे संपर्क कसा झाला, परिचय कसा झाला? वडील व्हिडिओ बघायचे सर तुमचे। अच्छा। आणि त्यांचे नेहमी म्हणणं असायचं की एकदा एक काम करतो, गायके सरांशी बोल। अच्छा। एकदा त्यांचे मार्गदर्शन घे, आपल्याला भविष्यकाळात त्याचा फायदा होईल। अच्छा। त्यानुसार सर मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला। म्हणजे वडील बघत होते व्हिडिओ? हा, वडील व्हिडिओ बघितलेले नव्हते? नाही। अच्छा, ते वडिलांनी बघितले आणि वडिलांनी तुम्हाला सल्ला सांगितलं की गायके सरांशी बोला। अच्छा। आणि त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊ। मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्या संपर्कात आलात। हो। आणि त्याच्यानंतर तुम्ही मिरची लागवड करण्याचं नियोजन केलं। तर आपण मशागतीपासूनचे काही व्हिडिओ दिलेले होते, मग मशागतीपासून आपली ट्रीटमेंट आहे की लागवड करण्यापासून ट्रीटमेंट? नाही, डायरेक्ट मशागतीपासून ट्रीटमेंट। मशागतीपासून ट्रीटमेंट आहे। हो। जे काही व्हिडिओ आपण मशागतीवर बनवले ते कशा पद्धतीने मशागत पाहिजे हो। किंवा कशा पद्धतीने आपला बेड असला पाहिजे हो। त्याच्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही बघून हो। आणि नंतर रोग प्रक्रिया केली होती। हो। तर रोग प्रक्रिया करण्यापासून आपली ट्रीटमेंट आहे। तर रोग प्रक्रिया करण्यासाठी मी तुम्हाला काय औषधी सजेस्ट केल्या होत्या? हो हो। तुम्ही सांगा काय वापरलं आपण? क्वालिटी याचे होतं सर। अच्छा। प्रोटेक्शन होतं आणि लेक्झा होतं ते आपण त्या तिघांची, आणि तिच्यात हे होतं काय स्प्रेडर होतं सर, क्वालिटी स्प्रेडर होतं। हो हो। तर ह्या 4 प्रोडक्ट आपण जर्मिनेशनसाठी वापरले। काय वाटतं ते जर्मिनेशनचा फायदा काय झाला सुरुवातीला? काय व्हायचं सर, दरवर्षी आपण जी लागवड करायचो, अच्छा, ती ह्या लागवडीमध्ये याच्यापैकी जेवढं आपण समजा लागवड केली याच्यापैकी मिनिमम 20% रोपं जे हे वाळून सुकून जायचे। अच्छा। तर ह्या वर्षी तसं झालं नाही। अच्छा, त्यातलं एकही रोप सुकलं नाही आणि विशेषतः म्हणजे जे फुटवे निघायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात फुटवे जास्त निघाले। त्याचा जर्मिनेशनचा फायदा हा झाला सर्वात पहिला। दुसरं महत्वाचं की जर्मिनेशन केल्यानंतर आपण त्याच औषधाची काही आळवण्या फवारण्या केल्या का? हो सर, आपण सुरुवातीला प्रोटेक्शन आणि क्वालिटीच्या 2 आळवण्या केल्या। अच्छा। एकामागे एक। अच्छा। आणि 2 फवारण्या 6 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या आतापर्यंत या प्लॉटवर। आता किती तारखेची लागवड आहे ही? 12 मेची लागवड आहे। 12 मेची लागवड आहे। आज जवळपास 15 जून आहे। हो। म्हणजे जवळपास 33 दिवस आपल्या प्लॉटला कंप्लीट होतात। हो। या 33 दिवसाच्या प्लॉटमध्ये किती आळवण्या आणि किती फवारण्या झालेल्या आहेत? आतापर्यंत याच्या 4 आळवण्या झाल्या। 4 आळवण्या झाल्या। हा। आणि फवारण्या? फवारणी 4 झालेत सर। 4 फवारण्या म्हणजे 33 दिवसाच्या अंतरामध्ये आपल्या झाल्या। हो झाले। काय वाटतं आता सध्या प्लॉटमध्ये सर ग्रोथ पण मस्त आहे आणि विशेषतः म्हणजे जे दरवर्षी जो आपला डाऊनफॉल येत होता, अच्छा, ह्या स्टेजला, अच्छा, तो डाऊनफॉल ह्यावेळेस दिसत नाहीये, कमी झालेला आहे। हा। आणि जे व्हायरसचं प्रमाण आता आमच्याकडे खूप प्लॉट आहे सर। अच्छा। आज रोजी प्रत्येक व्यक्ती आज परेशान आहे। अच्छा। या व्हायरसमुळे। अच्छा। व्हायरस म्हणा किंवा आपण चोडामोडा त्याच्यामुळे परेशान आहे, पण आज आपण त्या गोष्टीमुळे परेशान नाही। म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये आज किती टक्के प्रमाण वाटतंय? असं मिनिमम 1-2% सर, 1-2% प्रमाण असेल फक्त। ते बी सुरुवातीला काही ट्रे मध्ये पण असतं, तो एक काही प्रॉब्लेम। पण सध्या या 33 दिवसाच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काही वाटतंय का? नाही। बरं, या 33 दिवसाच्या प्लॉट मध्ये जी हाईट पाहिजे प्लॉटला ती हाईट आहे सर। फुटव्यांची संख्या आहे खूप जास्त प्रमाण, आणि आता सध्या फुलाची स्टेज यायला सुरुवात झाली, फुलकळी लागायला सुरुवात झाली। तर जे काही स्टेबिलिटी पाहिजे किंवा जी वाढ आपल्याला पाहिजे ती प्रॉपरपणे दिसते? हो, दिसते। पण सर दरवर्षीपेक्षा खर्च कमी आहे का जास्त आहे? सर मागच्या वर्षी जर आपण मागच्या वर्षी ह्या वर्षी जर फरक जर काढला तर मिनिमम मागच्या वर्षीपेक्षा मी 30% मध्ये 30% 70% आपण कमी खर्चामध्ये आहे। कमी खर्चामध्ये प्लॉट डेव्हलप झालेला। दुसरी महत्वाची गोष्ट मला एक सांगा की याच्यामध्ये आपण फक्त जैविकच वापरले की रासायनिक पण वापरले? नाही सर, रासायनिक आतापर्यंत कोणतंही आपण वापरलेलं नाही। खतही नाही आणि नाही, काहीच नाही कोणतंच नाही वापरलं? नाही, काहीच नाही। मग आता खत, बरं, विदाऊट खताची लोक म्हणणं असं की विदाऊट खतांची मिरची डेव्हलप होत नाही, तुमचा काय अनुभव आहे? काय होतं सर, आता प्रत्येकाची भावना किंवा प्रत्येकाची समज एक वेगवेगळा राहू शकतो। बरोबर आहे। पण मला तरी वाटतंय सर की जर तुम्ही एवढं रासायनिक खतावरती भर दिल्यापेक्षा जर तुम्ही जर
सेंद्रिय खतावरती जर भर दिला हा. तर त्याचा फायदा तुम्हाला जास्त मग प्रमाणात लोकांमध्ये सर जे सेंद्रियचा रिझल्ट येत नाही किंवा जैविकचा रिझल्ट येत नाही, तुमचं काय मत आहे? होईल. आता ह्या प्लॉटला सर 7 ट्रिपा शेणखत टाकलेले आहे. 7 हा या प्लॉटला आणि व्यवस्थित कुजलेलं होतं. अच्छा. आणि हे जे दिसतंय सर हे त्याचे जास्त प्रमाणात परिणाम आहे. त्याचे पण जास्त प्रमाण. बरं, आपण रासायनिक वापरला असतं ते पण पूर्णपणे लॉस झाला असतं, कारण जे काही बॅक्टेरिया आपण कुजवून सोडलेले आहेत शेणखताच्या माध्यमातून, रासायनिक टाकलं असतं ते पण पूर्णपणे ते मरून गेले असते सर. याच्यामध्ये भेसळ डोस टाकलाय का आपण? नाही सर, भेसळ डोस वापरले रासायनिकचा कोणताच भेसळ नाही, डोस नाही. किंवा कोणतीच बॅग नाही. भेसळ डोस आजपर्यंत आपण वापरले वापरलेली नाही. नाहीये. मग याचा विदाऊट खताचा सुद्धा अशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होऊ शकतो असं विश्वास होऊ होता का शकतो. तुमचा? होऊ शकतो. पहिले होतं का असं विश्वास? नाही वाटतच नव्हतं सर की असं होऊ शकतं विदाऊट खत आणि होऊ without- म्हणजे स्वप्नातही विचार नव्हतं केलं की असं प्लॉट जे वडिलांनी तुम्हाला सल्ला दिला की तुम्ही गायकी सरांशी कॉन्टॅक्ट करा किंवा त्यांच्या संपर्क करा, त्यांचं गायडन्स घ्या थोडंसं, काय वाटतं आज की त्यांचं ऐकलं तर योग्य फायदा झालं? झाला सर, योग्य झालं. म्हणजे आज जर वडिलांशी आपण चर्चा केली तर वडिलांनी जे काही आज प्लॉट पाहून वडिलांचं पण समाधान आहे का? खूप जास्त सुखी आहे. म्हणजे असं वाटतंय सर त्यांना की प्लॉट पाहून की आतापर्यंत आपण जेवढे प्लॉट ह्याच्या अगोदर पण मिरची घेत होतो, अच्छा, पण आतापर्यंत जेवढं समाधान त्यांना कधीच वाटलं नव्हतं तेवढं समाधान याचे आजचे आहे. बरं. हे कोण तुमचे? हे मित्र आहेत सर. हे मित्र आहेत. सर तुमचा प्लॉट आहे मिरचीचा, किती तुमचा प्लॉट? पण तुमचा परिचय सांगा. श्रीराम अंबादास पाडळे, गाव वाकडी, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. तुमचा 1 एकराचा प्लॉट असतो, दरवर्षी असतो की याच वर्षी? दरवर्षी असतो. सर काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्लॉट, आता तुमचाही प्लॉट असेल, एका दिवशी लागवड आहे का तुमची? माझी 2 नाही, यांच्या अगोदरची सर. तुमच्या अगोदरचे काय वाटतं सर सध्या प्लॉटमध्ये? माझी तर 30% समजा गेली मी. खराब झाली समजा, 30% प्लॉट खराब झाला. नाही, आणि डेव्हलपमेंट किंवा वाढ जी पाहिजे ती कशी? कमी याच्यापेक्षा आमच्या मागची 5 दिवसानंतरची आमची झाडं अशी पाहिजे. म्हणजे यांचा 33 दिवसांचा प्लॉट आहे, तुमचा 38 दिवसांचा plot आहे. 38 40 40 दिवसांचा दिवसांचा. प्लॉट. त्याच्यामध्ये तुमचा 30% खराब झाला. आणि त्याच्यानंतर आता वाढ जी पाहिजे ती एवढी आहे का? नाही जी ग्रोथ पाहिजे किंवा फुटेंची काय ही पाहिजे ते असं आहे का? नाही, त्याच्यासाठी मी पहिले काय रासायनिक खत वापरले त्याच्यामुळे. मग आता सर सांगा, यांचा प्लॉट पाहून काय वाटते की आता इथून पुढे तुमचं समजा जैविकच वापरायचं. जैविकचा फायदा होईल असं वाटतं का? हो. आमचा घेण्याची म्हणजे अनुभव- विषय नाही, अनुभव पण पण- हा जर डोळ्यांनी पाहिलं तुम्ही ह्या गोष्टी तर तुम्हाला आता विश्वास पडतो की जैविकचे पण असे रिझल्ट येऊ शकतात. येऊ शकतो. सर ह्या गोष्टी तुम्हाला कधी माहित झाल्या की म्हणजे मिशन समृद्धीमध्ये हे आले, हे ट्रीटमेंट घेत आहे? ते सकाळीच भेटले मला की आज आपल्याकडे सर येणार आहे आणि तुम्ही आपला प्लॉट पाहायला झाला. अच्छा अच्छा, म्हणजे आजच तुमचं बोलणं झालं ना, आजच मग सर ज्या काही गोष्टी मी आज तुम्हाला या प्लॉट संदर्भात समजून सांगितल्या किंवा तुमच्या प्लॉट संदर्भात असतील तर कुठेतरी आपल्या सुरुवातीपासूनच चुका होतात. त्या जर चुका आपण निस्तारल्या तर काय वाटतं, अजून खर्च कमी होऊ शकतो का वाढू शकतो? कमी होऊ शकतो आणि प्लॉट डेव्हलप कशा पद्धतीने होऊ शकतो? भारी, 1 नंबर. म्हणजे रासायनिक पेक्षा 1च नंबर. म्हणजे खर्चही कमी आहे खर्चही कमी आणि आणि ग्रोथ पण जादा. तुम्ही तर रासायनिक भेसळडोस टाकलेला आहे, याने तर टाकलेलं पण नाही. नाही, म्हणजे हा एक मोठा फरक या ठिकाणी. झाडाला त्याची गरज आहे का सर सध्या? काहीच आवश्यकता नाही सर. एवढं जर डेव्हलपमेंट तुमची विदाऊट रासायनिक खताची होत असेल हा. तर तुम्हाला रासायनिक खताची गरज नाही. गरज नाही. सर समाधानी आहात यांचा प्लॉट बघून? सर तुम्ही समाधानी आहात मिशन समृद्धी ट्रीटमेंट घेऊन किंवा ह्या मी सगळ्या? समाधानी आहे. पण सर्वात माझं सांगा, शेतकऱ्यांना किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त औषधांचा फायदा वाटतो की जे काही मार्गदर्शन भेटलं त्याचा फायदा वाटतो? काय होतं सर माहिती आहे का, आता आज मार्केटमध्ये खूप जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहे बरोबर प्रत्येक गोष्टीसाठी. बरोबर. पण काय होतं माहिती आहे का, जे आपल्याला वापरायला पाहिजे हा. हे ज्ञान शेतकऱ्याकडे नाही सर. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची खूप जास्त गरज आहे. मग आता मार्गदर्शन जर प्रॉपर भेटलं हम्म. तर काय वाटतं की कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप होऊ शकतो? जर मार्गदर्शन जर प्रॉपर भेटलं सर हम्म. तर एक तर पहिली गोष्ट आपला शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल बरोबर. आणि दुसरी गोष्ट सर त्याच्या उत्पन्नात भरपूरपणे वाढ होईल. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला जाणवल्या मग तुमच्या हो, प्लॉट मध्ये? नक्कीच. तुमचं काय मत आहे सर, शेतकऱ्याला औषधांची गरज आहे की मार्गदर्शनाची पण गरज आहे आणि जैविककडे बी वळण्याची जास्त जास्त गरज गरज आहे? सर लोकांचा आतापर्यंत जैविकवरती भरोसा नाही नाही. तर तुम्हाला काय वाटतं? की तर भरोसा तुमचा करायला. आहे का आता सध्या? तुमचा पण आहे का माझा रासायनिक प्लॉट बघून वगैरे? मला तर हेच आता मी समजा उद्या ऑर्डरच करणार आहे. अच्छा अच्छा म्हणजे मलाही करायचंच बाबा, हा. इथून पुढे जे काय ते हा. मलाही सांगा. आतापर्यंत मी समजा करतो. जी झालं ती जे झालं जेवढे ते झालं, 70% आहे ते पण जर समजा आपण पहिल्यापासून सुरुवातीपासूनच जर करतो सर, काय वाटतं कशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो? सुरुवातीपासून जर केली तर चांगलं, याच्यापेक्षा तर अजून चांगलं असतं. म्हणजे यांच्यापेक्षा आमची आता हे तर तुम्ही 30% पासून झाल्यानंतर सुरुवात करताय आता. हा. जर ही सुरुवातीपासून असं तर तुमचाही प्लॉट अशा असं- पद्धतीने वाटतं? अशा पद्धतीचं असतं. बघा शेतकरी बांधवांनो, हे शेतकऱ्यांच्या अनुभव मी तुमच्या समोर मांडले, पण एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला तुमच्या समोर हा मांडायचा आहे. यांनी जवळपास 7 ट्रायले शेणखताचे वापरलेले आहेत. रासायनिकचा एक दाणा सुद्धा वापरलेला नाहीये. यांनी रासायनिक वापरलेलं आहे, यांचा अजून डेव्हलपमेंट त्या पद्धतीने पाहिजे नाहीये आणि 30% प्लॉट आतापर्यंत खराब झालेला आहे. सर हा जमिनीचाही फरक वाटतो की नाही वाटतो? जमिनीचं पण
काही शेतकऱ्यांचे प्लॉट सर 40-40, 45-45, 50 दिवसाचे होऊन गेले तरी सुद्धा त्यांची ग्रोथ अशा पद्धतीने होत नाहीये किंवा त्यांना ब्रांचिंग दिसत नाही किंवा फुटवे दिसत नाहीये. सेम औषधी, ज्या औषधी मी तुम्हाला दिल्या त्याच औषधी मी यांना दिल्या, पण तुम्हाला त्याचे रिझल्ट बेस्ट येतात आणि यांना त्याचे रिझल्ट येत नाहीये. मग त्या औषधाचा फॉल्ट असू शकतो की जमिनीचा फॉल्ट असू. याच्यामध्ये काय होतं सर, काही काही जमिनीमध्ये जी क्षमता आहे मुळात, अच्छा, तिची जे काय म्हणता येईल आपल्याला, जी ताकद देण्याची क्षमता आहे झाडाला, बरोबर, तीच मुळात कमी झालेली. ज्यावेळेस तुम्हाला माती परीक्षण करून देण्यात आलं आणि तुम्हाला दाखवलं की हा तुमचा रिपोर्ट आहे, तर त्या रिपोर्ट मध्ये दिसलं तुम्हाला की काय कमी आहे काय जास्त आहे, कशा पद्धतीने वाटते का सर त्याच्यामध्ये झाडांना काही तिची आवश्यकता होती खतांची? नाही सर, बाकी तर सगळे कंट्रोलमध्ये होते. मिनिमम फक्त एक आपलं जे हे होतं ना नायट्रोजन, त्याची नॉर्मल युरियाची थोडीफार कमतरता होती, पण असा प्लॉट पण कुठे युरियाची कमतरता वाटते? आता नाही वाटत. कारण सर युरिया जो आहे ना, आपण बघा शेतकरी बांधतो ना, आपण जो हवेतला युरिया जो आहे ना, हवेमध्ये जवळपास सायंटिफिकली 78% युरिया आहे आणि आपण जी बॅग घेतो रासायनिक ती युरियाची त्याच्यामध्ये 46% युरिया आहे. आपण 20-20 0 घेते 20% युरिया, 18-46 मध्ये 18% युरिया आहे. तर हे जेव्हा आपण टाकतो, हे कृत्रिमरित्या जो युरिया टाकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हवेमध्ये युरिया जास्त आहे, म्हणजे 78% प्रमाण हे युरियाचं जास्त आहे. आणि ज्यावेळेस पावसामुळे तो युरिया जेव्हा जमिनीमध्ये उतरतो तर त्यावेळेस मुळ्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये झपाट्यानं होते आणि झाड पण खूप डेव्हलप होतं. मग जर झाडाला म्हणजे नैसर्गिकरित्या जर युरिया भेटत असेल तर युरिया टाकायची गरज काय आहे? आणि जर ऑलरेडी तुम्ही युरिया टाकलेला असेल 20-20 0 13 18 10 किंवा युरियाची पूर्ण बॅग उतली असेल बेसल डोसमध्ये आणि वरून जर पाऊस पडला, ह्या 78% नायट्रोजन प्लस ते नायट्रोजन जर एकत्र झालं तर तुमच्या मुळे झपाट्याने वाढून पुन्हा त्या ठिकाणी ते आपण ब्लॉकेज एक झाड उपटलं होतं ना आपण, हे बघा हे झाड आपण उपटून याला दाखवलं होतं की याच्यामध्ये आपण बघू शकतो ह्या मुळ्यांची वाढ इतक्या झपाट्याने जर झाली तर मल्चिंग पेपरच्या बाहेर तर हे मुळे जाणार नाहीये. बरं, जी सोटमुळे ती अशा पद्धतीने गुंडाळून बसत राहिली या ठिकाणी, मग ही तुमची मुळ्यांची ग्रोथ खोल व्हायला पाहिजे, ती अशी साईडला चालली आहे. म्हणजे तुमचा युरिया जो असतो झाडाला गेल्यानंतर अशा पद्धतीने सुद्धा तुमचे साईड इफेक्ट होतात. मल्चिंगचे पेपर झाणार नाही, मल्चिंग पेपरनंतर मुळ्या टेकल्या, जळण्याचा प्रादुर्भाव वाढून जाईल आणि तुमच्या झाडाला ब्लॉकेज पण येऊन जाईल. तुम्ही खतं सोडा, औषध सोडा, तरी जर काही खाल्लंच नाही तर झाड तुमचं वरती ऑटोमॅटिकली आखडणार आहे. हे मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे. 2 प्रकार मी नेहमी सांगत आलो आहे. रस शोषण करणारे किडींमुळे प्रादुर्भावांमुळे तुमचा कोकडा व्हायरस येतो किंवा जमिनीमध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे त्या गोष्टी होऊ शकतात. तर ह्या दोन्ही गोष्टी मी जेव्हा तुमच्या निदर्शनास आणून दिल्या तर काय वाटतं सर, आपण कुठेतरी काही चुकतोय की नाही? मग हो सर, जर याच्यावर आपण थोडंसं लक्ष दिलं तर हे जास्त फायदेशीर, अजून आपण फायदेशीर राहू, अजून चांगलं प्लॉट डेव्हलप करू शकू. ह्या गोष्टी अगोदर माहिती आहे ज्या काही मी समजून सांगितल्या त्या? मुळात मी तुम्हाला पहिले सांगितलं सर, शेतकऱ्यांना काय होतंय, शेतकरी करायला खूप म्हणजे त्याची उत्स्फूर्तपणे पैसा मिळू शकतो, पण त्याला काय होतंय की त्याला जे वापरायचंय ते त्याला कळत नाही मी आपण काय वापरतो कसं वापरतो. याचं जर प्रॉपर नॉलेज दिलं तर ह्या सगळ्या काही गोष्टी झाडाला जसं पाहिजे. शेतकरी बांधवांना एकच सांगेल मी शेवटी की जसं आपलं शरीर आहे त्याच पद्धतीने तुम्ही हे पीक पकडा आणि जेवढं तुमच्या शरीराला खायला देतात त्याच पद्धतीने याला खायला द्या. जशी आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते जास्त अतिरिक्त काही वेगवेगळ्या गोष्टी खाऊन, तशी याला सुद्धा काही औषधांनी ॲसिडिटी होऊ शकते. म्हणजे अतिरिक्त भारीतले औषधी फवारून सुद्धा झाडाला स्कॉचिंग येणे, त्याच्यानंतर स्ट्रेसमध्ये जाणे, त्याच्यामुळे पूर्ण प्लॉट गुंडाळणे, ह्या सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे पोकडा फक्त निसर्गातूनच येत नाहीये, तर काही औषधांना सुद्धा काही झाडं स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात. त्याचं सुद्धा तुम्हाला नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी देण्याचं काम करते मिशन समृद्धी माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या द्वारे. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त शेतकरी या मिशन समृद्धी भाग होतल्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर या त्या शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पाठवा. आणि तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून सर तुमचे 2 शब्द सांगितले, सगळ्यांना शेतकऱ्यांना गायडन्स केलं. तुमचेही धन्यवाद. तुमचे धन्यवाद सर, धन्यवाद.